वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई अनोघरे यांच्या प्रयत्नातून स्थानिक निधी अंतर्गत गजानन अपार्टमेंट प्रभाग क्रमांक 10 मध्ये डॉक्टर शिराळे ते परभणी रोडपर्यंत सीसी रस्ता बांधकाम 25 लाख रुपये कामाचा लोकार्पण सोहळा व वृक्षारोपण सोहळा वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई अनोघरे यांच्या शुभ हस्ते दिनांक 20 जुलै रोजी वसमत येथे मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी बाळूमामा ढोरे, रविराज डोरसे, सचिन दगडू, भगवान भटगर, ज्ञानू मेढे व समस्त राजूभाई सेवा प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतवरून सुमेध मस्की। या अत्यंत महत्त्वाचा रस्ता ज्याचा पाठपुरावा सातत्याने आमचे नगरसेवक सचिन दगडू असतील, डॉक्टर देवरे साहेब असतील, डॉक्टर शिराळे सर असतील आणि या तुम्ही पण सगळेजण सातत्याने येत होते आणि या रस्ता झाला पाहिजे म्हणून मागणी केली होती आणि आमचे नगरसेवक सचिन दगडू यांनी त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। आम्ही भूमिपूजनाला येणार होतो आणि यांना मी आधी सांगितलं की काम पूर्ण झाल्यावर मी येतो, म्हणजे काय एखादा नारळ फोडता तर रस्ताच होत नाही, त्यामुळे झालेलं आहे। नंतर तरी आलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं होईल। त्या पद्धतीनं या रस्त्याचं आता लोकार्पण झालेलं आहे। आता आमच्यातल्या सगळ्याच महिला भगिनींना काही निवेदन दिलेले, त्यामध्ये कदममामाचे घर शिराळे ज्यांचा दवाखान्याचा रस्ता असेल, गजानन पार्कमध्ये समोरील रस्ता असेल, पावरपर्यंत मुख्य रस्ता पूर्ण करून देण्याबाबत असेल, पाण्याच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण एक सती पांघरावून योजना आणलेली, तिचं काम पण पूर्ण झालेलं आहे। पण आता नवीन सिद्धेश्वर धरणावरून जी पाईपलाईन येते त्यामुळे हे सगळे नवीन एरिया त्याच्यामध्ये कव्हर व्हायचे। पुढच्या वर्षभरामध्ये पिण्याच्या पाण्याचा पूर्ण प्रश्न त्या बाबतीमध्ये मिटणार आहे। जनावरांच्या बाजाराच्या बाबतीमध्ये आपण हा जनावरांचा बाजार पुढच्या काळामध्ये मार्केट कमिटीला हस्तांतरित करणार आहे। त्यामुळं जे आता आपल्या एरियामध्ये तो जनावरांचा बाजार होतो तो सुद्धा दादऱ्याच्या पलीकडे मार्केट कमिटीची जागा भेटल्यानंतर कृषी विभागाची तो बाजार तिथं जाणार आहे। त्यामुळे आपले काही छोटे छोटे काही कामं आहेत, त्यासाठी आपण वसमत शहराचा पूर्ण प्लॅन करतोय। एका प्रभाग क्रमांक 10 एका वार्डापुरतं एका गल्लीपुरतं न करता जवळपास 1 लाख पाणी भेटलं पाहिजे, सगळे रस्ते झाले पाहिजे। जी ज्येष्ठ मंडळी आहे त्याच्यासाठी नाना पार्क असतील, लहान मुलांना खेळण्यासाठीचे नाना पार्क असतील, त्यांनी ओपन स्पेसमध्ये डेव्हलपमेंटचे कामं असतील। आपल्या इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सुद्धा आपण प्रस्ताव टाकलेला आहे। जवळपास 136 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आपली मंजूर झाली, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता प्रत्यक्षात कामही सुरू झालेले आहे। त्यामुळे स्वच्छ सुंदर शहर दिसण्यासाठी नागरिकांचा सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असते आणि आपल्या वसमत शहरातील सगळे नागरिक सुजाण नागरिक आहेत। सगळ्या डॉक्टर लोकांनी पुढाकार घेतला तर वृक्षारोपणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगली डेव्हलप आपल्या याच्यात होऊ शकते आणि ते पुढं आपल्याला करायचं आहे। निश्चित आपली जी काही निवेदनं आपल्या इथल्या महिला मंडळीने दिली ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न, त्यासोबत आपल्या शहराच्या विकास कामाचं एक डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार केलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये राबवायचं आहे। कारण विकास हा टप्प्याटप्प्यानं होत असतो आणि त्या बाबतीमध्ये आपण हा विकासाचं चाक पुढे नेण्यासाठी मागच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास दिलेला आहे। त्यामुळे निश्चित आपली सगळी कामं करण्याचा प्रयत्न मी पुढच्या काळात करेन हा शब्द तुम्हाला देतो, सांगतो। जय हिंद, जय